साहित्य उत्सव. नमस्कार साहित्य उत्सव. मी स्मिता सोनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. वेळ झाली आहे आपल्या विशेष प्रसारणाची. आज बुधवार. ऐकूया साप्ताहिक मालिका अर्थपूर्ण, ज्या अंतर्गत बजेटमधील विशेष बाबी याविषयी जाणून घेऊयात निखिल देशमुख यांच्यासोबत. अर्थपूर्ण भाग 46. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण अर्थसंकल्प अंतर्गत अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात जास्त आपण ऐकत नाही, परंतु कधी कधी ज्या टर्म्स ऐकतो त्या संदर्भात जाणून घेतोय. तर या आधीच्या भागात जसं आपण रेव्हेन्यू रिसीट, कॅपिटल रिसीट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर याबाबत जाणून घेतलं, तसंच याही भागात आपण फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट हे काय असतं याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नेहमी किंवा कधी कधी आपण बातम्या ऐकताना आपल्या कानावर शब्द येतात की इस साल का करंट अकाउंट डेफिसिट इतना इतना रहा, इस साल का राजकोषीय घाटा म्हणजेच फिस्कल डेफिसिट इतना इतना रहा. तर ते पर्सेंटेज मध्ये असतात. तर हे पर्सेंटेज कुठले पर्सेंटेज असतात? तर ते पर्सेंटेज असतात भारताच्या जीडीपीचे. जीडीपीचे पर्सेंटेज म्हणजेच काय? जर टोटल करंट अकाउंट डेफिसिट हे जीडीपीच्या म्हणजे जेवढा जीडीपी आहे त्या जीडीपीच्या एक लक्ष्य निर्धारित करतं सरकार आणि तेवढं ते असायला हवं त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात, म्हणून ते आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिसून येतात. जर आपण सरकारने ठरवलं जर की करंट अकाउंट डेफिसिट हा जीडीपीच्या 3.5% एवढा असायला हवा, तर याचं कसं होईल? जर आपला जीडीपी म्हणजेच भारत देशाचा हा टोटल 100 रुपये असेल, तर जो करंट अकाउंट डेफिसिट आहे, डेफिसिट म्हणजे तूट, जी तूट आहे ती 100 रुपये जर जीडीपी असेल तर 3.5 रुपये म्हणजेच 3.5% याच्यावर व्हायला नको. म्हणजेच हे झालं जीडीपीच्या 3.5%. हे जर सरकारचं लक्ष्य निर्धारित असेल तर त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करते. आपण फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट हे जाणून घेण्यापूर्वी दोन आणखी महत्वाच्या टर्म्स जाणून घेणार आहोत, म्हणजे इथून पुढे तुमच्या नेमकं काय बोलायचं आहे ते लक्षात येईल. त्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय ऍसेट्स अँड लायबिलिटी या दोन गोष्टी आणि त्यामधील फरक. म्हणजेच काय? तर याला मराठीत म्हणतात मत्ता आणि दायित्व. जे सरकारी नोकरदार असतील त्यांना याचा अर्थ लवकर कळेल, कारण त्यांना प्रत्येक वर्षी मत्ता आणि दायित्व या संदर्भाचा अर्ज हा भरून द्यावा लागतो त्यांच्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटकडे. तर ऍसेट्स म्हणजे मत्ता आणि दायित्व म्हणजेच लायबिलिटी. ऍसेट मध्ये काय असतं? आपण सोपे उदाहरण घेऊन समजूया. आपल्या घरातलं उदाहरण घेऊया. आपल्या घरात आपल्याकरिता ऍसेट्स काय असू शकतात? तर आपल्याकडे ज्या ज्या काही वस्तू आहेत दैनंदिन ज्या आपण वापरतो त्या आपल्याकरिता काही कॅपिटल जनरेट करतात, काही नाही करत, तरी सुद्धा ते आपल्याकडे आहे म्हणजे ते आपलं ऍसेट झालं. आपलं स्वतःचं घर, आपली प्रॉपर्टी हे आपल्याकरिता ऍसेट आहे. आपल्या घरातील आणखी काही वस्तू गोष्टी हे आपल्याकडे करिता ऍसेट आहे, म्हणजेच हे आपल्याकरिता मत्ता आहे. मग दायित्व आपल्याकरिता काय आहे? तर याच्यापैकी कुठलीही एखादी वस्तू घेण्याकरिता किंवा आणखी काही कारणाकरिता किंवा कोणा एकाकडून किंवा कशाही करिता आपण जर काही कर्ज घेतलेलं असेल आणि ते जर आपल्याला परत करायचं असेल, तर अर्थातच कर्ज हे परत करण्याकरिताच घेतलेलं असतं. तर हे झालं आपलं दायित्व, म्हणजे ती आपल्यावरती लायबिलिटी आहे की ते आपल्याला परत करायचं आहे. प्रॉपर्टी आहे म्हणजे आपल्याकडे घर आहे, ते घर बांधण्याकरिता जर आपण कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज झालं आपली लायबिलिटी म्हणजेच आपलं दायित्व. हेच बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट असू शकतात, बँकेत आपलं सेव्हिंग अकाउंट आहे, त्यामधील आपल्याकडे जे काही पैसे त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये आहेत ते पण झालं आपलं ऍसेट, कारण आपली ती संपत्ती आहे. म्हणजेच एकंदरीत आपल्याकडे जी संपत्ती आहे ते झालं आपलं ऍसेट आणि आपल्याला जे काही आपण देय आहे इतरांना ते झाली आपली लायबिलिटी म्हणजेच दायित्व. बँकेकडे काय आहे?
बँकेच्या टर्मिनॉलॉजी मध्ये जर समजून घेतलं तर हे उलट होईल. बँकेकरिता बँकेने आपल्याला जे काही लोन दिलेले आहेत, जे काही कर्ज वाटलेले आहेत, दिलेले आहेत, ते झाले बँकेकरिता ऍसेट्स. सेम असं सरकारकरिता सुद्धा, सरकार सुद्धा, केंद्र सरकार राज्य सरकारांना कधी कधी कर्ज देतं किंवा कधी काही PSUsना कधी कधी जर कर्ज दिलं तर ते झालं सरकारचं ऍसेट्स. कारण याच्यावरून त्यांना नेहमी इंटरेस्ट येतो, म्हणजेच काय, हे त्यांची संपत्ती झाली. आणि त्यांच्याकरिता लायबिलिटी काय झाली, तर आपण जे आपले पैसे बँकांमध्ये ठेवलेले आहेत हे आपल्याकरिता ऍसेट झालं, परंतु बँकांकरिता ते झाली लायबिलिटी. म्हणजे बँकांकरिता ते उत्तरदायित्व आहे बँकांचं की ते त्यांना आपल्याला परत द्यायचे आहे आणि विथ इंटरेस्ट परत द्यायचे आहे. तर मला अपेक्षा आहे की आपल्याला हा फरक समजलेला असेल आणि इथून पुढे आपण करंट अकाउंट डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट हे काय आहे त्याबाबत अगदी थोडक्यात सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. आणि पुढे यामध्ये आणखीही काही फार मोठ्या मोठ्या टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या थोड्या कठीण आहेत, परंतु आपण प्रयत्न करूया पुढील काही भागांमध्ये त्या समजून घेण्याचा. सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत फिस्कल डेफिसिट म्हणजे काय आहे. फिस्कल डेफिसिटला राजकोषीय तूट असं सुद्धा म्हणतात. राजकोषीय म्हणजे राज्याचा जो कोष असतो, राज्य म्हणजे स्टेट नाही, राज्य म्हणजे किंगडम. एक राज्य म्हणजे स्टेट नाही, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश असे राज्य नाही, तर एक पूर्ण राज्य, आपलं पूर्ण भारत, हा या भारताचा जो राजकोष आहे त्यामधील जी काही तूट आहे त्या तुटीला म्हणतात फिस्कल डेफिसिट. आता ही तूट कशी निर्माण होते तर आपण आपल्या घरच्या उदाहरणावरून एक सोपं समजून घेणार आहोत. आपला एकंदरीत खर्च आणि आपल्याला अनेक बाबींवरून येणारं एकंदरीत उत्पन्न यामध्ये जर तूट निर्माण झाली तर त्याला म्हणतात राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट. मग सरकारला उत्पन्न कशा कशाच्या माध्यमातून येतं तर सरकारला, जे आपण आधीच्या एपिसोडमध्ये चर्चा केली, सरकारचे उत्पन्नाचे स्रोत आहे एक रेव्हेन्यू रिसिट्स, ज्यामधून सरकारवरती कुठल्याही प्रकारचं दायित्व न येता सरकारला करप्राप्तीच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं, म्हणजेच काय झालंय, टॅक्सेबल इन्कम. तर अशा प्रकारे रेव्हेन्यू रिसिटच्या माध्यमातून सरकारला टॅक्सेबल इन्कम मिळतं, जे कुठल्याही प्रकारचं उत्तरदायित्व सरकारवरती आणत नाही, आपण आधीच बघितलं. त्यानंतर कॅपिटल रिसिट्स काय आहे हे आपण आधीच्या भागात बघितलेलंच आहे की सरकारला काही लोन घ्यावं लागतं आणि हे लोन देशांतर्गत असू शकतं, बाहेरील सुद्धा असू शकतं. आणि कॅपिटल रिसिट्स काय करतं, एक तर कॅपिटल रिसिट्स हे लायबिलिटी क्रिएट करतं आणि दुसरं म्हणजे कॅपिटल रिसिट्स हे ऍसेट जे असतं ते सुद्धा कमी करवतं. ते कसं, जसं की आपण आधी बघितलं रेव्हेन्यू रिसिट मध्ये जे सरकारला उत्पन्न येतं की जे कुठल्याही प्रकारची लायबिलिटी क्रिएट करत नाही आणि कुठल्याही प्रकारचं ऍसेट सुद्धा त्यामधून जनरेट होत नाही, परंतु याच्यात ऍसेट जे जनरेट झालेले असतात ते सुद्धा जातात. ते कसे, तर समजा केंद्र सरकारने राज्य सरकारांना कर्ज दिलेली आहेत आणि या कर्जाची परतफेड आली तर काय होईल, केंद्र सरकारचं राज्य सरकारांना दिलं गेलेलं कर्ज म्हणजे ऍसेट झालं आणि ते परत येणं म्हणजे ऍसेट सुद्धा जाणं झालं. कॅपिटल रिसिट तर मिळालं, प्राप्ती तर झाली, परंतु एक ऍसेट घेत. आणि फिस्कल डेफिसिट म्हणजे नेमकं काय असतं मग, राजकोषीय घाटा. तर ते म्हणजे एकंदरीत सरकारने केलेला खर्च आणि एकंदरीत सरकारने मिळवलेलं उत्पन्न यामध्ये जी तूट असते ते झालं ते झालं फिस्कल डेफिसिट. हे आपण फार सोप्या शब्दात सध्या समजून घेतो आहोत आणि इथून पुढे जे एपिसोड्स येतील त्यामधून एक आणखी सोप्या शब्दात आणि ज्या काही थोड्याफार कठीण टर्म्स आहेत त्या बाबत चर्चा करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तर हे झालं एकंदरीत फिस्कल डेफिसिट. म्हणजेच काय, सरकारचं एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च. आता जर सरकारचं उत्पन्न 100 रुपये असेल आणि सरकारचा खर्च एकंदरीत हा 90 रुपये असेल तर इथे काय झालं, उत्पन्न 100, खर्च 90, उरले 10 रुपये. याला डेफिसिट म्हणता येईल का, तर नाही, याला म्हणावं लागेल सरप्लस. परंतु शक्यतोवर असं फार कमी वेळा होतं किंवा होत नाही.
ही तूट नेहमी राहते. सरकारचं उत्पन्न सर्व मार्गांनी 100 रुपये असेल आणि खर्च सर्व मार्गांनी 110 रुपये झाला असेल तर 10 रुपये ही झाली तूट. आणि ही 10 रुपयाची जी तूट आहे ती एकूण जीडीपी जो देशाचा असतो त्या जीडीपीच्या किती % आहे तर ते आपल्याला काढावं लागतं. आणि त्यानुसार हे एक समजण्याकरिता फक्त 100 रुपये घेतलेलं आहे हे असं नसतं कधीच. तर ही तूट जे आपण वर डिस्कस केलेलं आहे की जीडीपीच्या एकंदरीत किती % पर्यंत असावं हे सरकारचं उद्दिष्ट असतं आणि ते पूर्ण करण्याकरिता सरकार प्रतिबद्ध असतं. म्हणजे सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करतं. जर सरकारने उद्दिष्ट ठेवलं असेल की ते 3.5% किंवा 2.2% एवढं ठेवायचं आहे, जर ते काही कारणास्तव तेवढं होऊ शकलं नाही तर मग सरकारकडे आणखी एक पर्याय उरतो, तो म्हणजे बॉरोविंगचा. बॉरोविंग म्हणजेच कर्ज काढणे, लोन घेणे. मग सरकार राजकोषीय घाटा कमी करण्याकरिता कर्ज सुद्धा काढू शकतं. तर एकूण देशाचा जीडीपी जर आपण पकडला तो 100 रुपये आहे आणि एकूण सरकारचा खर्च आणि एकंदरीत सरकारला मिळालेलं उत्पन्न यामधील तफावत ही जर 3.5 रुपयाची असेल तर 100 पैकी 3.5 म्हणजे 3.5%. सरकारने जर एवढं उद्दिष्ट ठेवलं असेल तर ते उद्दिष्ट प्राप्त झालं तर ठीक, नाही झालं जर ते उद्दिष्ट जरा जास्त गेलं, समजा 4 रुपये 5 रुपये गेलं तर ते तेवढ्यावर आणण्याकरिता सरकार कर्ज काढू शकतं. आणि आता आपण बघूया करंट अकाउंट डेफिसिट काय असतं फार थोड्या शब्दात. त्यानंतर येथील पुढील ज्या काही टर्म्स आहेत ट्रेड डेफिसिट वगैरे ते आपण पुढील भागामध्ये कंटिन्यू करूया. करंट अकाउंट डेफिसिट फार सोप्या शब्दात सांगणं झालं म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जी होते, देशात येणाऱ्या वस्तू आणि सेवा किंवा इन्व्हेस्टमेंट थ्रू येणारा फंड किंवा जे कोणी बाहेर राहतात, बाहेर कामाला जातात, त्यांनी त्यांच्या फॅमिली करिता पाठवलेले रिमिटन्स, या सर्व गोष्टी आणि भारतातून बाहेर जाणारे पैसे यामधील जो डिफरन्स असतो तो म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट, CAD, CAD असं पण त्याला संबोधलं जातं. तर यामधील जी तूट असेल, आयात आणि निर्यात मधील जी तूट असेल त्याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट. आणि यावरून कोणती इकॉनॉमी किती कॉम्पिटिटिव्ह आहे किंवा किती कॅपेबल आहे हे समजतं. जर भारतातून 100 रुपये बाहेर जात असतील आणि भारतात 110 रुपये येत असतील तर 10 रुपयाने आपण सरप्लस राहू. परंतु तेच 90 रुपये येत असतील तर 10 रुपयाने आपली तूट राहील. आणि याचं पण उद्दिष्ट सरकार शक्यतोवर ठरवतं आणि ते प्राप्त करण्याकरिता सुद्धा सरकार कर्ज काढू शकतं. तर हे दोन्ही टर्म फार सोप्या भाषेत आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढील एपिसोडमध्ये सुद्धा या गोष्टी कंटिन्यू करणार आहोतच. एक आणखी जाता जाता शेवटी सांगतो, राजकोषीय घाटा म्हणजे काय तर सरकारचं एकूण उत्पन्न मायनस सरकारचा एकूण खर्च म्हणजेच राजकोषीय घाटा इक्वल टू फिस्कल डेफिसिट. आणि करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय तर एकूण एक्सपोर्ट ज्या काही आपण गोष्टी करतो आणि एकूण इम्पोर्ट ज्या काही गोष्टी होतात, मग त्यामध्ये सेवा, वस्तू, येणारे रेमिटन्स, येणारी इन्व्हेस्टमेंट यामधील जी काही तफावत असते जर ती मायनस मध्ये असेल तर ते झालं करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच तूट. आणि डेफिसिटच्या विरुद्ध काय असेल जर ते प्लस मध्ये असेल तर सरप्लस. तर आज आपण इथेच थांबूया आणि इथून पुढे याच ज्या काही छोट्या छोट्या टर्म्स आहेत त्या संदर्भ देऊन पुढील भागात कंटिन्यू करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन
यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.